नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे शेतामध्ये. तर इथे शेतामध्ये एक पावट्याचं झाड आहे बघा, वाल किंवा पावटा म्हणतात याला. ह्या शेंगांची भाजी खूप छान होते. या भाजीमध्ये आपण वांग्याची भाजी करतो तशी भाजी केली तरी ती खूप छान लागते. आणि याच्यामध्ये बघा बोंबील टाकून काही लोक भाजी बनवतात, तर बोंबील पावटा म्हणून ते पण खूप छान लागतं खायला. आपण इथे शेतामध्ये हे झाड आहे, पहा किती सुंदर फुलं आहेत ती. आणि हे अशी त्याला शेंगा लागतात चांगल्या. तर शेंगाचे दाणे भरले की त्याची भाजी बनवतात बघा. इकडं खूप शेती राहते इथं पावट्याची. पण आता इथं आपण एकच झाड आलेलं आहे बघा बांधावरती. तर बांधावरती एक झाड लावलं तरी आपल्याला एवढी भाजी, एक टोपलेभर ह्याची शेंगा आपल्याला मिळतात. बांधावरही आपल्याला भाजी लावता येते. बघा इथे शेंगा आहेत खूप, त्याच्या अशा बिया असतात. त्या बियांनी भर झाले की त्याची भाजी बनवता येते आपल्याला. अजून याच्या बियांनी भर नाही झाले, थोडेफार पहा. अशी तुरे त्याला येतात, पहिले निळे फुलं येतात. तर ते या पावट्याचं नाव आहे बघा या झाडाचं. तर या पावट्याच्या झाडाला सरपंच पावटा म्हणून पण ओळखलं जातं. याची भाजी खूप छान होते, तुम्ही बनवून खाल तर. आणि याचा भात पण खूप छान होतो, मसाले भात, पावटा भात म्हणून. आपण जसं वाटाण्याचा भात करतो तसंच याचा भात बनवायचा, खायला खूप टेस्टी लागतो. अशी सुंदर पावट्याची वेली ते बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.